ट्रेडिंगमध्ये लॉस करायचा हा कारण आहे ना, आपण केव्हा नोटीसच करत नाही आणि कोणी तुम्हाला सांगत पण नाही. तो कारण काय आहे ना, तो कारण चार्ट्समध्ये पण नाही आहे, तो कारण इंडिकेटर्समध्ये पण नाही. तो कारण आहे आपल्या मनात. तुम्हाला नाही वाटत आपली वृत्ती पण याच्यासाठी कारणीभूत आहे. जेव्हा पण आपण आपल्याला बघा माणसाची वृत्ती आहे. जेव्हा पण आपल्याला गोष्ट जोपर्यंत आपल्याकडे आहे आणि ती गोष्ट आपल्याकडून जाणार नाही आहे, हे आपल्याला जेव्हा आपण गृहीत धरतो, तेव्हा ती गोष्टीची आपल्याला बोलतात ना केअर करायचं आपण विसरून जातो. समजा एक गोष्ट माझ्याकडे आहे आणि ती कोण माझ्याकडून घेणार आहे, ही गोष्ट जेव्हा मला समजते ना, तर आपण त्या गोष्टीसाठी सतर्क राहतो आणि आपण त्या गोष्टीला जपून ठेवतो. तसंच मला नाही वाटत तुम्हाला नाही वाटत ह्या गोष्टीमुळेच ट्रेडिंगमध्ये पण आपण लॉस करतोय. बघा आता आपण काय करतो, आपण चांगला प्रॉफिट करतोय. 4-5 दिवसाला चांगला प्रॉफिट करतोय. पण आपण त्या 4-5 दिवसानंतर विसरतो का हा प्रॉफिट माझ्याकडून मार्केट परत घेऊ शकतो. त्याच्यामुळे आपण काय करतो, आपल्याला वाटतं आता ही गोष्ट माझीच आहे. म्हणून आपण रँडमली ट्रेड करतो. आपण काही पण ट्रेड करतो आणि जो आपण 4-5 दिवसात कमवलेला असतो ना, तो आपण एका दिवसात घालवतो. जर आपल्याला हे माहीत असेल का हा जो ₹25,000 मी प्रॉफिट केलाय 10 दिवसात, हा मार्केट माझ्याकडे अर्ध्या दिवसातच घेऊ शकतो. तर आपण त्या गोष्टीला प्रोटेक्ट करू आणि त्या गोष्टीला आपण टेक केअर करू. पण आपल्याला आपण काय होतं 4-5 दिवसात एवढं ओव्हर कॉन्फिडंट होतं की आपल्याला वाटतं मार्केटमध्ये फक्त प्रॉफिटच होतो, लॉसेसच होत नाही. त्याच्यामुळे आपण बघा तुम्ही आता ब्लॅक फ्लॅशमध्ये तुम्हाला समजा ह्याच गोष्टीमुळे आपण ट्रेडिंगमध्ये पैसे कमवत नाही आहोत आणि लॉसेस केले आहेत. तर ह्या गोष्टी तुम्हाला वाटतं ही छोटी गोष्ट आपण जर सुधारली का जो पैसा आपल्याकडे आलाय तो पैसे आपण एकदम केअर करायचा चालू केला, म्हणजे आपण एका दिवसात नाही तर तो पैसे आपण जर 10 दिवसात पैसे कमवले, तो पैसे मार्केट परत घेणार आहे आपल्याला माहित आहे. पण जर आपण 20 दिवसात द्यायला लागलो मार्केटला परत, तर नक्की आपण प्रॉफिटेबल होतो. तुम्हाला नाही वाटत? जर तुम्हाला या गोष्टी वाटत असतील तर नक्की कॉमेंट करा, हा या गोष्टीच होतात आणि या गोष्टी आपण सुधारल्या नक्की प्रॉफिटेबल होऊ शकतो. थँक्यू.